एकटाच म्हणजे हात नाही आत्ताच एंट्री झाली. सगळ्यात आधी सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी. चढवून आले साज आज या क्षणी, तुम्हा रसिकांच्या मी नजरा रोखुनी. स्वरतालाचा घ्या सुगंध मनी, करते मी मुजरा या रणी. हो रसिका करते मी मुजरा या रणी, करते मी मुजरा या रणी. हो रसिका करते मी मुजरा या रणी. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सर्वप्रथम विघ्न हरत्या गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राष्ट्रमाता राज्यमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक
राजेशदादा पडाळ यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करते आणि विशाल पोहांनी प्रमाणपत्र प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे तर मी माझ्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहे. स्तवनला सुरुवात करत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आम्ही मायभूमीचा सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आम्ही मायभूमीचा आणि जो कुणी हिंदुस्थानात लढला त्यांची काय कदर केली जाणार नाही. बघा म्हणता म्हणायचंय जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान. आपल्या देशावरती सण आहे त्यामुळे सगळ्यांचं जरासं नीट लक्ष असू द्या. जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को, डालेंगे तिरंगा अंदर और निकाल देंगे उसकी जान को. और किसी दुश्मन की माँ ने ऐसा दूध नहीं पिलाया जो मिटा सकेगा हिंदुस्तान को, जो मिटा सकेगा हिंदुस्तान को. और बघा काय म्हणायचं ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान, ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान. पेटून उठला माझा सारा हिंदुस्तान, पेटून उठला माझा सारा हिंदुस्तान. जर सगळ्यांना आवडलं असेल तर तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद मला आला पाहिजे. त्यावर
ती माया तोर तुला गाते मी गारान काय थैमान मांडीला बघया गेले सभी तुम्हाला जाण घेतला त्या सैतानान नाही ठेवली त्याने जाण त्या हराम पाकिस्तानान बोल श्री गजानन रामदेवी बजरंग बोला परमहंस गुरु गणपती कैलास आश्रमचंद्र पांडुरंगाराम अखंड नागेश्वरीचा जय भवानीनाथ मांड चिंचवली शेलारवाडी यांचा स्तवन झालेले आहे. गणाला सुरुवात करीत आहे. एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे. एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे. आणखी काही नको या पामराला, आणखी काही नको या पामराला, फक्त अपेक्षा तुझ्या आशीर्वादाची आहे.
तुझ्या वाचून मन लागेना, तुझ्या वाचून मन लागेना, ये बुवारी लवकर येना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा, ये बुवारी लवकर येना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा.
गाती आज यार नांगणा शाहीर वैदेहीच्या भावना गाती आज यार नांगणा तुझ्या वाचून मन लागेना तुझ्या वाचून मन लागेना ये भुवरी लवकर ये ना तू माझ्या लाडेच्या तुला ये भुवरी लवकर ये ना तू माझ्या लाडेच्या तू बाप्पा श्री गणा ये भुवरी लवकर ये ना तू माझ्या लाडेच्या तू बाप्पा श्री गणा ये भुवरी लवकर ये ना तू माझ्या लाडेच्या तू बाप्पा श्री गणा सन वर्षाने येतोय पुन्हा ओढ लागली भक्त जना सन वर्षाने येतोय पुन्हा ओढ लागली भक्त जना तुझ्या वाचून मन लागेना तुझ्या वाचून मन लागेना ये भुवरी लवकर ये ना तुझ्या लाडेच्या तू बाप्पा श्री गणा ये भुवरी लवकर ये ना तुझ्या लाडेच्या तू बाप्पा श्री गणा ये भुवरी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवरी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवरी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवरी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा गणपती बाप्पा जरा आवाज येऊ द्या तुमचा पण सुनील देसाई गाव साखरपा दिलीप नामे गाव साखरपा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ आभारी आहे तसेच चिंचवली भाटरवाडी म्हणजे चिंचवली माझे गाव तिथून रवींद्र चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच विवेक चव्हाण म्हणजेच माझा मामा याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रेशम रसाळ याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ आभारी आहे आता स्तवन आणि गण झालेला आहे बरोबर जरा तुमचा आवाज येऊ द्या थांबा जरा सगळ्यांनी शांत राहा तुमचा आवाज येऊ द्या सगळ्यांना उत्सुकता कशाची झाली कशाची असा आवाज आला पाहिजे तुमचं प्रोत्साहन जेवढं मला मिळेल ना तेवढं विशाल बुवांना आज मी लवकरात लवकर घरी पाठवेन चालेल ना बुवा स्तवन गण झालेला आहे गवळण घेते आणि जी गवळण आता घेणार आहे ती गवळण ऐकण्यासाठी आतून जरा बाहेर आला तर बरं होईल बरोबर आहे ना नाहीतर नंतर बोलतील बाई काय बोलून गेल्या काही ऐकायला आलेलं नाही म्हणून आधीच सांगते बुवा बाहेर या आणि माझी गवळण ऐका गवळण अगदी शास्त्रात आहे म्हणजे जी बुवांना लागेल सुद्धा आणि तुम्हाला मजा सुद्धा येईल आणि गवळण शास्त्रात सुद्धा आहे आधी मला सांगा गवळण हटके झाली पाहिजे की नाही
आणखीन जरा मोठ्याने गवळण नाटके झाली पाहिजे ना, घ्यायची. म्हणून बघा काय म्हणायचंय. त्या यमुनेच्या काठावर डाव मांडलेला होता, सवंगडांसोबत कान्हा एक असा रमलेला होता. चेंडूफळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. चेंडूफळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. आणि चेंडू उडवून डोहामध्ये तो गेला, तो असा एक बहाना होता. म्हणून काय म्हणायचं बघा. तो 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 इमान उडते आकाशात. बुवा आता त्याच विमानात तुम्हाला पाठवते की नाही बघा. म्हणून काय म्हणायचं बघा. लगेच गवळणीला सुरुवात करते. तो 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 कान्हा. कान्हा माहितीये ना सगळ्यांना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. पुढे बोलू ना. आता बुवांचं नाव काय आहे. विशाल निक. म्हणून बघा नीट लक्ष असू द्या. दिसला विशाल तो. पटवून नंतर देणार आहे पण आधी ऐका. दिसला विशाल तो लांबना. दिसला विशाल तो लांबना. खाली हलवतो काळा श्यामना. ऐकायला आलं. वरती ऐकायला आलं. म्हणून बघा काय म्हणायचंय. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. दिसला विशाल तो लांबना. खाली हलवतो काळा श्यामना. आधी पटवून देते बघा. तो श्रीकृष्ण हा सवंगड्यांसोबत त्या यमुनेच्या काठावर चेंडू फळीचा डाव खेळत असताना तो चेंडू हा यमुनेच्या डोहात जातो आणि तो चेंडू आणण्यासाठी तो श्रीकृष्ण सुद्धा त्या डोहामध्ये जातो. आणि त्या यमुनेत कालिया नाग, सगळ्यांना माहितीये ना, तो कालिया नाग त्या यमुनेच्या डोहात असतो आणि त्याचंच हरण करण्यासाठी श्रीकृष्ण त्या यमुनेच्या पाण्यात गेलेला असतो. तर काय म्हणाले. दिसला विशाल तो लांबना. आता विशाल विशाल दिसला. विशाल म्हणजे काय तर बुवा तुम्हाला जर तुमच्या नावाचा अर्थ माहित नसेल. विशाल म्हणजे मोठा. तो कालिया नाग किती मोठा होता. म्हणून काय म्हणाले. दिसला विशाल तो लांबना. खाली हलवतो काळा श्यामना. आता श्याम म्हणजे कोण तर श्रीकृष्ण. त्या कालिया नागाच्या वर श्रीकृष्ण चढलेला असतो. माहितीये ना तुम्हाला. त्या कालिया नागाचं हरण करताना श्रीकृष्ण त्या कालिया नागावरती नाचतो आणि तेव्हा तो कालिया नाग त्या यमुनेच्या पाण्यातून दुसरीकडे जातो. म्हणून काय म्हणाले. दिसला विशाल तो लांबना. खाली हलवतो काळा श्यामना. बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये. घ्यायची गवळण घ्या. यमुनेच्या डोहा गेला ना. यमुनेच्या डोहा गेला ना. दिसला विशाल तो
चेंडू जोराने तो मारूनी जाऊन डोहामध्ये तो सांडिला जाऊन डोहामध्ये तो सांडिला डाव अर्धावट त्याने मोडीला यशोदेचा पोरणा लय जीवाला लागला गोरणा यशोदेचा पोरणा लय जीवाला लागला गोरणा तिचा विशाल तो लांबना खाली हलतो काळा श्यामना 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 तो काना यमुने नडवा गेला ना तो काना यमुने नडवा गेला ना दिसला विशाल तो लांबना खाली हलवतो काळा श्यामना बघा गवळण अगदी शास्त्रात आहे बरोबर आहे ना तर बुवा दुसऱ्या बारीत येऊन इथं काही बोला तर तसं चालणार नाही स्वप्नीलजी थोरे यांकडून गवळणीसाठी आणि खेडच्या वाघिणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. तर प्रश्नपत्रिका आहे आणि बुवांना प्रश्न असा आहे, कपिल कोण, मुनी कोण आणि सवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? बुवा, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन काही रसिकांना सांगाल तर तसं चालणार नाही. प्रश्नपत्रिका येते, लक्ष असू द्या.